मित्रांनो नमस्कार, मी महेश शायराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण आत्ता रेड डायमंड पेरूबद्दल बोलणार आहोत आणि आज आपण हे 2-3 पेरू आपण तोडून घेऊन तोडून म्हणजे तिकडून येताना घेऊन आलेलो होतो आणि आता आपण इथे तुम्हाला पेरूची कटिंग करून दाखवणार आहोत, म्हणजे कापून दाखवणार आहोत की हा पेरू खरोखर कशा पद्धतीचा असतो। आतून आपण सांगतो शेतकऱ्यांना की आतून लाल आहे आणि त्यानंतर यामध्ये बियांचं प्रमाण खूप कमी आहे आणि दिसायला लाल आहे, खायला गोड आहे, तर आपण हा कापून दाखवणार आहोत। आणि यामध्ये तुम्ही पण बघा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आता हा पेरू बघितला मित्रांनो, तर आपण जर बघितलं मध्ये तर आतून लाल आहे आणि बियांचं प्रमाण पण खूप कमी आहे। आपण याच्या पूर्ण 4-5 खापा करणार आहोत प्रत्येक मधून। परत आपण आता बघा तुम्ही मित्रांनो, हा जवळपास 700 ते 800 ग्रॅम वजनाचा पेरू आहे। तसं तिकडून येताना मी 2-3 किलो पेरू घेऊन आलेलो होतो आणि त्यातले हे 2 मोठे पेरू आता मी तुम्हाला कापून दाखवलं आहे बघा। तर दोन्ही बाजूला जर 2 फोडी केल्या आहेत तर दोन्ही बाजूला जवळपास फक्त 2-2 बिया दिसतात। या बाजूला पण जर बघितलं तर एका बाजूला थोड्या जास्त आहेत, म्हणजे 5 ते 6 बिया आहेत। म्हणजे टोटल पूर्ण पेरू जर बघितला मित्रांनो तर खूपच कमी बिया आहेत यामध्ये। हे बघा, जवळ जाऊन जर बघितलं ना, थोडंसं झूम केलं तर बिया 2-3 फोडींमध्ये तर म्हणजे बिया दिसतच नाही डायरेक्टली। आपण परत याचे 2-2 भाग करून घेणार आहोत। हे बघा, जर बघितलं तर या दोन्ही फोडींमध्ये दोन्ही बाजूला एकही बी नाही आहे डायरेक्ट। बघा मित्रांनो, तर ह्या अशा पद्धतीने आपण रेड डायमंड पेरूची लागवड केली पाहिजे असं मला वाटतं। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे का रेड डायमंड पेरूची लागवड करा। आता हा पेरू पण बघा मित्रांनो, हा पेरू तुम्हाला तोडताना दाखवलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली। तर तो पेरू मी घरीच घेऊन आलो डायरेक्ट। तर अशीच तुम्ही पण रेड डायमंड पेरूची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 8390069058। आता आपण तुम्हाला पेरू खाऊन दाखवणार आहोत। पेरू खरोखर खायला खूप छान आहे, गोड आहे, त्यामुळे आपण याचं सांगतोय शेतकऱ्यांना की तुम्ही पण लागवड करू शकतात। आणि पेरूची साईज पण चांगली आहे, 200 ग्रामपासून तर 700-800 ग्राम वजनापर्यंत जातं पेरूचं वजन। आणि हे बघा, या फोडीमध्ये आता ह्या छोट्या छोट्या फोडी केल्या तरी पेरूच अजिबात बिया नाही आहे। तर असं तुम्ही पण एकदा त्याची चव बघा आणि लावून बघा। लागवड करायची असेल तर सांगा, मला कॉन्टॅक्ट करा। आणि इतर फळबागांची पण तुम्हाला जर लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा। पेरू, आंबा, नारळ, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, विविध फळझाडांवरती आपण काम करत असतो। अव्होकाडो आहे, मोहगनी आहे। तर बघा, हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि आपण नाशिकमध्ये आपलं स्वतःचं ऑफिस घेतलेलं आहे मित्रांनो, भले मंदिराजवळ नाशिकला। आणि ऑर्गॅनिक औषधांचं आपण काम चालू केलेलं आहे। जर आपण फळबाग लावतोय तर फळबागेसाठी लागणारे जे औषधं आहेत तर हे ऑर्गॅनिकमध्येच आहेत आपल्याकडे, आणि ते तुम्हाला कुठून तरी घ्यायचेच आहेत तर तुम्ही आमच्याकडून घेऊ शकतात। डिस्काउंट पण आहे चांगला, आपण वेगवेगळ्या ऑफर्स लावत असतो दर महिन्याला काही ना काहीतरी। आणि जर तुम्हाला पण यामध्ये काम करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि एकदा व्यवस्थित समजून घ्या। आणि आता सध्या 5 फेब्रुवारीपर्यंत एक नवीन ऑफर चालू आहे, त्याबद्दल पण माहिती जाणून घ्या। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। जय श्रीराम।